आपण मार्क रोज शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय वाचूया. मार्क रोज शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय. आणि अ, जो भाग मला वाचायचा आहे तो 21 पासून 34 पर्यंत आहे. पण आपण काही वचनं त्याच्यामधून पाहूया. तुम्ही तुमच्या शास्त्रामध्ये नीट लक्ष देऊन अ, माझ्यासोबत वाचा. 21वं वचन. मग ते कफरनहूमात गेले आणि लगेच तो शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिकू लागला. तेव्हा त्याच्या शिकवणीवरून ते थक्क झाले, कारण अधिकार असल्यासारखे त्याने त्यांना शिकवले आणि शास्त्र्यांसारखे शिकवले नाही. आणि लगेच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक माणूस त्यांच्या सभास्थानात होता. आणि तो ओरडला. तो म्हणाला, अरे येशू नासरेत करा, आमचा तुझा काय संबंध? 29वं वचन वाचतोय. आणि सभास्थानातून निघाल्यावर ते लगेच याकोब व योहान यांच्या बरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. तेव्हा शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती आणि लगेच त्यांनी तिच्याविषयी त्याला सांगितले. मग जवळ येऊन त्याने तिचा हात धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. 32वं वचन. मग संध्याकाळी सूर्य मावळल्यावर लोकांनी जे सर्व दुखणाईत होते त्यांना व भुते लागलेल्यांना त्याच्याकडे आणले आणि सर्व नगर दाराशी जमले. तेव्हा त्याने नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेले अशा अशा पुष्कळांना बरे केले व त्याने पुष्कळ भूते काढली आणि त्या भूतांना बोलू दिले नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले होते. प्रभू जरूर आपल्या वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद देईल. आजचा नवीन दिवस सुरुवात झालेला आहे. आपण काही तास पुढे पण आलेलो आहोत आणि फार सुंदर दिवस आहे. बंधू रेचींनी प्रार्थना करताना म्हटलं की प्रभूने आपल्याला जीवितांमध्ये ठेवलेलं आहे आणि ते एक फार सुंदर गोष्ट आहे. पण येस, तो आपल्याला अनंत काळ जीवितच ठेवणार आहे आणि आपण त्याच्यासोबत राहणार आहोत. पण हे आजचा दिवस, एक दिवस आपण जर कालचा दिवस पाहिला आणि त्याचा असेसमेंट केलं तर आपल्याला कळून येईल की प्रभूने किती सुंदर गोष्टी आपल्या जीवनामध्ये कालच्या दिवसात घडवलेल्या आहेत. तसंच आजचा दिवस काय घडणार आहे आपल्याला ठाऊक जरी नसला तरी आपल्याला एक गोष्ट पूर्ण विश्वासाने माहिती आहे की प्रभू त्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे आणि जे काही तो करणार आजच्या दिवसात ते सर्व त्याच्या महिमेसाठी करणार. हा एक दिवस जो शास्त्र भाग आपण आता वाचला, हा असाच एक दिवस आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातला दिवस आहे. त्यांनी तो दिवस कसा काय घालवला त्याच्याबद्दल आपण थोडंफार मनन करूया. त्याने आपण जर पाहिलं तर हा बहुतेक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामाजिक सेवा त्यांनी जेव्हा सुरू केली त्या दिवसाचा हा पहिला दिवस आहे. आणि त्यांनी सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी त्यांनी एका सभास्थानामध्ये तो दिवस घालवलाय. तो दिवस सुरुवात केलाय सभास्थानामध्ये, नाही का? 21व्या वचनामध्ये आपण पाहतो शब्बाताच्या दिवशी तो सभास्थानात गेला. आता तो का पहिल्यांदा सभास्थानात गेला नव्हता. तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला पहिल्यापासून आपण लोकरोज शुभवर्तमान 4थ्या अध्यायामध्ये वाचतो की तो त्याची सवय होती, त्याची ती रीती होती सभास्थानात जायची. लहानपणीपासून तो सभास्थानात जायचा. ते एक आराधनेचं ठिकाण होतं, ते एक सहभागितेचं ठिकाण होतं, ते तिकडे परमेश्वराची महिमा करण्याचं ठिकाण होतं आणि एक सभेमध्ये प्रभूला जाण्याची ही नेहमीच ओढ असायची आणि प्रभू तिकडे सहभागितेसाठी जायचा, आराधनेसाठी जायचा. आज सकाळी पण आपण सगळेजण एका सभेमध्ये सगळे एकत्रित आलेलो आहोत. आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या सभास्थानी गेला आणि आज
तो या सभास्थानामध्ये जेव्हा आलेला आहे तेव्हा तो फक्त इकडे सहभागितेसाठी किंवा आराधनेसाठी इतकंच नव्हे, तर तो इकडे शिकवायला देखील आलेला आहे. आपण इथे पाहतो की तो तिकडे येऊन तो शिकवू लागला. सभास्थानामध्ये येऊन तो शिकवू लागला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शिकवण जे आहे हे मनाला भिडणारं शिकवण आहे, नाही? कारण तिकडे आपण वाचतो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिकवायचा तेव्हा तिकडे तो त्या शास्त्र्यांप्रमाणे शिकवत नव्हता, असं लिहिलेलं आहे तिकडे. हा, प्रभू येशू ख्रिस्ताची पवित्र आत्म्याने तिकडे तुलनात्मक एक शिकवणाची तुलनात्मक आपल्याला एक एक सीन दाखवलेला आहे. ते लिहिण्याची गरज नव्हती पवित्र आत्म्याला, पण पवित्र आत्म्याने तिकडे ते मेन्शन केलेलं आहे की तो शास्त्र्यांप्रमाणे शिकवत नव्हता. आता त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करण्यासारखं भरपूर आहे, पण मी काही गोष्टी सांगणार. प्रभू येशू ख्रिस्त अधिकाराने शिकवायचा. तिकडे लिहिलेलं आहे त्या शास्त्र भागामध्ये की लोक चकित झाले त्याचं ऐकून. तो अधिकाराने शिकवायचा, त्याच्याकडे अधिकार होता. तो लोकांचे शब्द ऐकून शिकवत नव्हता, तो लोकांना कोट करत नव्हता, त्यांचे वाक्य कोट करत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त त्याचे स्वतःचे अंतःकरणातून येणारे शब्द, अनंत काळाचे शब्द याप्रमाणे शिकवत होता. हो, जरूर तो जुना करार रेफरन्स म्हणून घेत होता आणि कोट करत होता, पण जुना करार हे परमेश्वराचा शब्द आहे. तो परमेश्वराच्या शब्दामधून, परमेश्वराच्या शास्त्रामधूनच शिकवायचा. आणि तो नेहमी नेहमी हे म्हणायचा, मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो. पण मॅन्युअल ब्रदर जेव्हा शिकवतात तेव्हा असं म्हणतं, विल्यम मॅकडोनाल्ड असे म्हणायचे, सो अँड सो प्रभूचे सेवक असे म्हणायचे. आपण ते कोट करतो, पण प्रभू येशू ख्रिस्त तसं करत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त अधिकाराने शिकवायचा. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द अगदी अनंत काळाचे शब्द होते, है ना? तर सगळे कोणी कित्येक लोक म्हणायचे की अरे, असा कुठलाच माणूस असा कधीच बोलला नाही, असे शब्द आम्ही कधीच ऐकले नाही. आपण एका ठिकाणी वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून अनुग्रहाचे शब्द, है ना, ग्रेशियस वर्ड्स वुड फ्लो फ्रॉम हिज माउथ, त्याच्या तोंडातून अनुग्रहाचे शब्द यायचे. आणि प्रभू येशू ख्रिस्त अधिकारानेच नव्हे, पण लोकांना समजेल, अगदी अज्ञान लोकांना पण समजेल अशा शब्दाने तो बोलायचा. तर शास्त्र्यांप्रमाणे नाही. शास्त्री लोक काय करायचे, लोकांच्या ऐकून, आपल्यापेक्षा मोठे गुरु जे असतील त्यांचं ऐकून, आणि त्यांच्याकडे काही अधिकार नसायचा. पण प्रभू येशू ख्रिस्त अधिकाराने शिकवायचा. सभा मंडपामध्ये तो आलेला आहे, एका सभास्थानी तो आलेला आहे. दिवसाची सुरुवात त्यांनी तशी केलेली आहे, एका सभेमध्ये येऊन त्यांनी शिकवण दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे, तुम्ही तुमच्या पर्सनल अध्ययनामध्ये मनन करू शकता. पण त्याच्यानंतर तिकडे काय झालेलं आहे, तिकडे एक असा व्यक्ती आहे जो अशुद्ध आत्म्याने त्रासलेला आहे. हा, एक असा व्यक्ती जो चांगल्या ठिकाणी आहे, चांगल्या उद्देशाने आहे, पण त्याचं अंतःकरण, त्याचं जीवन वाईट आहे. त्याच्या जीवनामध्ये समस्या आहे. एका चांगल्या ठिकाणी, एका चांगल्या मनस्थितीने किंवा चांगल्या इच्छेने तो एका चांगल्या संदेश ऐकण्यासाठी तो तिकडे उपस्थित आहे. हे फार सुंदर गोष्ट आहे की एका सभेमध्ये जिकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे तिकडे हा व्यक्ती आहे, पण त्याचं जीवनामध्ये समस्या आहे, त्याच्या जीवनामध्ये एक त्रास आहे, त्याचं पोझिशन बरोबर नाहीये, त्याचं कंडिशन बरोबर नाहीये. सॉरी, तो पोझिशनली बरोबर आहे, ज्या ठिकाणी आहे, ज्या पोझिशन मध्ये आहे, ज्या ठिकाणी आहे तो बरोबर ठिकाण आहे. ठिकाण चुकीचं नाहीये, पण त्याचं कंडिशन जे आहे ते वाईट आहे. आज सकाळी आपण सगळे या सभेसाठी एकत्रित आलेलो आहोत, नाही? आपली मनाची इच्छा देखील ही आहे की आज आम्ही प्रभूच्या शब्दांना ऐकावं, आम्ही प्रभूच्या अंतःकरणातले शब्द ऐकावे, प्रभूचं वचन ऐकावं, मनन करावं. आपण चांगल्या ठिकाणी आहोत, बरोबर ठिकाणी आहोत, आपण चांगल्या मनाने आलेलो आहोत, चांगल्या इच्छेने आलेलो आहोत, प्रभूचे शब्द ऐकण्यासाठी आलेलो आहोत. पण आपलं कंडिशन कसं आहे, आपलं अंतःकरण कसं आहे, आपण कशाने त्रासलेलो आहोत? प्रभू एका स्पिरिच्युअल ठिकाणी आहे, एका आध्यात्मिक ठिकाणी आहे,
एका धार्मिक ठिकाणी आहे. आणि इकडे एक असा व्यक्ती आहे तिकडे ज्याच्यामध्ये एक त्रास आहे, अशुद्ध आत्म्याचा त्रास. आपल्यापैकी मला नाही वाटत कोणाला अशुद्ध आत्म्याचा त्रास असेल, पण वेगळा काही त्रास असेल. देर इज अ पॉसिबिलिटी की आपलं कंडिशन बरोबर नसेल, आपलं अंतःकरणाचं कंडिशन बरोबर नसेल. आपण काही वेगवेगळ्या समस्यांनी मधून जात असो. आपलं अंतःकरण काहीतरी वाईट विचाराने भरलेले असतील. आपण कुठल्या तरी पापामध्ये अडकलेलो असो. आपण कुठल्या तरी संबंधामध्ये त्रासलेलो असो. काही असेल, मला ठाऊक नाही. पण आपण ठिकाणात तर बरोबर आहोत. आपण एका चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. एका चांगल्या व्यक्तीच्या समक्ष बसलेलो आहोत. आपण चांगल्या मनाने आलेलो आहोत. पण काय आहे, आपल्या जीवनामध्ये काही अशी गोष्ट आहे ज्याच्यामधून आपल्याला सुटका हवी आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे, नाही का? एका चांगल्या सभेमध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आपण पुढे वाचतो. त्यांनी जेव्हा हाक मारली प्रभूला, तेव्हा प्रभूने त्याला त्या समस्येमधून सुटका दिलेली आहे. लगेच मार्क शुभवर्तमान एक शब्द नेहमी नेहमी उपयोग करतो. लगेच, इमिजिएटली प्रभूने वेळ घालवला नाही. प्रभूने असेसमेंट केलं नाही. प्रभूने जर तर केले नाही. प्रभूकडे जे कोणी आले, इमिजिएटली प्रभूने त्यांना सुटका दिली. आणि आपण देखील आपल्या अंतःकरणामध्ये आपण वाकून पाहूया. आपल्याला काही सुटका हवी आहे. कुठल्या सवयींपासून सुटका हवी आहे. आपल्याला कुठले संबंध सुधारायचे आहेत. आपल्याला कुठला त्रास असेल, आपण प्रभूकडे आज येऊ शकतो नाही सकाळी. प्रभू इमिजिएटली आपल्याला बरं करू शकतो. त्यांनी या चुकीच्या व्यक्तीचं जीवन बरोबर केलेलं आहे. तो पोझिशनली बरोबर होता, पण कंडिशनली वाईट होता, चुकीचा होता, नाही. आणि हे आपल्यामध्ये घडू शकतं. आज घडू शकतं, आपल्या मंडळांमध्ये घडू शकतं. आपण सगळे जेव्हा मंडळीत एकत्रित येतो तेव्हा चांगल्या मनाने येतो, नाही. आपल्याला एकत्रित यायचंय, आपल्या चांगल्या ठिकाणी यायचंय, धार्मिक स्थळी यायचंय, आपल्याला आराधना करायचंय, पण आपलं कंडिशन चुकीचं असू शकतं, नाही. तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचं. प्रभूला अशक्य नाहीये. त्यांनी पहा तिकडे त्या व्यक्तीला लगेच बरं केलेलं आहे. आणि तो त्या दुष्ट आत्म्यांपासून, त्या वाईट अशुद्ध आत्म्यापासून तो बरा झालेला आहे. प्रभूने त्याला सुटका दिलेली आहे. बरं, तो धार्मिक ठिकाणावरून आता प्रभू जरा पुढे जात आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज धार्मिक ठिकाणी, धार्मिक सभेत, हे असल्या चांगल्या सभेमध्ये, आध्यात्मिक सभेमध्ये त्याची गरज आहेच. आध्यात्मिक सभेमध्ये असताना आपल्याला त्रास असू शकतो आणि प्रभूची आपल्याला गरज पडतेच. पण त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रभू आता कुठे चाललाय माहितीये? प्रभू आता कोणाच्या तरी घरामध्ये चाललेला आहे. धार्मिक स्थळी त्याची गरज जरी असेल तरी आपल्याला आपल्या घरामध्ये त्याची गरज आहे. तिकडे काय झालं? पेत्राच्या घरी गेला. पेत्रा आणि आंद्रेयाच्या घरी गेला. आणि त्याच्याबरोबर योहान आणि याकोब पण आहे. आणि तो त्याच्या घरी जाताच पेत्राने प्रभूला सांगितलं की माझी सासू आजारी आहे, तिला ताप आहे. तिला साधा सुद्धा ताप नव्हता. तिला असा ताप नव्हता की बायको सकाळी उठते आणि म्हणते आज मला काय बरं वाटत नाही, ताप आल्यासारखं वाटतंय, आज मला थोडा आराम करायचा आहे. असा काही ताप नव्हता. पण तिला ताप फार वाईट होता. ती उठू शकत नव्हती. तिकडे लिहिलेलं आहे की ती पडून होती. फार गंभीर ताप होता. साधा सुद्धा ताप नव्हता. शी वॉज नॉट फिलिंग फीवरिश, बट शी वॉज डाऊन विथ फीवर. अगदी हात पाय अशक्त झाले होते. तिला खूप अनइझीनेस होतं, रेस्टलेस होतं. कळणत असेल, है ना. ताप अगदी मोठा ताप आल्यावर आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल कसं होतं, नाही. काहीच करू शकत नाही, हलू शकत नाही. आणि घरामध्ये अशी एक समस्या होती, नाही. पेत्राने लगेच प्रभूला सांगितलं. एका धार्मिक ठिकाणावरून प्रभू आता एका घरामध्ये आलेला आहे. फ्रॉम अ स्पिरिच्युअल प्लेस नाव इज इन अ डोमेस्टिक प्लेस. इमिजिएटली त्याच्यानंतर तो पेत्राच्या घरी आलेला आहे. आणि आपण पाहतो तिकडे की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राच्या सासूला हाताशी धरून उठवलेलं आहे आणि तिला ताकद दिलेली आहे. आणि तिकडे असं लिहिलंय की त्या तापाने तिला सोडलं, असं लिहिलंय ना. तापाने आजारी पडली होती, तिचा हात धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला.
ताप लगेच निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. आपल्या घरामध्ये अं, काय प्रकार आहे, कुठल्या तापाचा प्रकार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तुमच्या घरामध्ये काय ताप आहे मला माहिती नाही, पण माझ्या घरामध्ये काय ताप आहे मला माहिती आहे. आणि त्या तापामधून कोण बरं करणार? ते ताप आपण प्रभूकडे आणलेला आहे का? हा, ते ओझे आपण प्रभूकडे आणलेले आहेत का? आपल्या घरातले ओझे. प्रभू एका मंडळीतून आता एका घरामध्ये आलेला आहे, एका सभास्थानामधून आता घरात आलेला आहे. आणि जितकं गरज आपल्याला एका मंडळीत आहे तितकीच गरज त्याची आपल्या आपल्या घरामध्ये आहे. आज आपल्यापैकी कित्येक जण खरोखर आजारी आहेत, खरोखर शरीराने अशक्त आहेत. आज किती जण खरोखर हॉस्पिटलमध्ये आहेत, शारीरिकरित्या आजारी आहेत. पण घरामध्ये वेगळे ताप पण असू शकतात. हं? ते आपण एकमेकांना देखील सांगत नाही. कधी कधी काही ताप माझ्या जीवनात असे असतात जे मी माझ्या बायकोला देखील सांगू शकत नाही, माझी बायको मला देखील सांगू शकत नाही. पण ते ताप आपण आपल्या प्रभूकडे आणतो का? प्रभू एका आध्यात्मिक सभास्थळातून घरामध्ये आलेला आहे आणि त्यांनी इमिजिएटली सांगितलं, त्याने हात धरून त्याला उठवलं आणि तिला त्यांनी बरं केलेलं आहे. किती सुंदर गोष्ट आहे नाही का? अं, अं, त्याच्यानंतर तिकडे असं लिहिलेलं आहे की ती लगेच त्यांची सेवा करू लागली. नाही, निघाला व ती त्यांची सेवा करू लागली. जेव्हा ती तापाने फडफडत होती, जरी तिची इच्छा होती त्यांची सेवा करायची, तरी देखील ती करू शकत नव्हती. आणि आपल्यापैकी कित्येक जण आज असेच अडकलेलो आहोत. नाही, आपल्याला इच्छा आहे भरपूर प्रभूची सेवा करायची, प्रभूच्या लोकांची सेवा करायची, प्रभूच्या लोकांना आपल्या घरी बोलवायचं, हा, प्रभूच्या सेवकांना आपल्या घरी बोलवायचं. पण कित्येक वेळेला आपल्या घरात असलेल्या तापामुळे आपण हे करू शकत नाहीये. आपण, अरे, ते घरी आले तर आपल्या घरातल्या समस्या त्यांना कळतील आणि गावभर होईल, नाही जगभर होईल, या भीतीने आपण घरी बोलवतच नाही आणि ते ताप वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये राहतं. पण इकडे आपण पाहतो पेत्राने लगेचच प्रभूला सांगितले ती समस्या काय आहे ते, आणि प्रभूने तिचा हात धरून तिला बरं केलं. हा, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही आजपासूनच सगळ्यांना बोलवायला सुरुवात करा घरी आणि सगळंच सांगा. तुम्हाला जसं प्रभू प्रेरणा देतो तसं तुम्ही प्रभूला सांगा. प्रभू जरूर ते ताप बाहेर काढेल. नाही, आणि आपल्याला सेवा करण्यासाठी अधिक उत्तेजना आणि अधिक नवीन जोमाने आपण प्रभूची सेवा करू शकतो. खूप वेळेला आपली सेवा ही आपल्या घरातल्या तापांमुळे अडलेली आहे, आपल्या अंतकरणातल्या तापामुळे ती अडलेली आहे. हा, तर आपल्याला प्रभूला ती गोष्ट सांगायची आहे, आपल्याला प्रभूकडे तो ताप न्यायचा आहे आणि प्रभू जरूर आपल्याला त्याच्यामधून सुटका देईल. प्रभू आपल्याला जरूर उपयोग करून घेऊ इच्छितो, है ना. आपल्याला प्रभूने विनाकारण आजचा दिवस दाखवलेला नाहीये. प्रभूने आपल्याला एक उत्तम असं पात्र बनवण्याच्या इच्छेने आपलं तारण दिलेलं आहे, नाही का. आणि आपला उपयोग करण्यासाठी, आपल्याद्वारे प्रभू स्वतःची महिमा करून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला तारण दिलेलं आहे. हं? तर प्रत्येक दिवशी आपण त्याच्या सेवेमध्ये आपण तत्पर असावं. प्रत्येक दिवशी आपण त्याच्या सेवेमध्ये जोमाने, आनंदाने आपण सम्मिलित असावं. असं एक जीवन आपण जगलं पाहिजे. नाही, आता सभास्थानामधून एका धार्मिक ठिकाणावरून प्रभू एका घरामध्ये आला. आता त्या घरामधून निघाल्यानंतर प्रभू आता कुठे आहे पहा. 32व वचन. मग संध्याकाळी सूर्य मावळल्यावर लोकांनी जे सर्व दुखनाईत होते त्यांना व भुते लागल्याने त्याच्याकडे आणले. सर्व नगर दाराशी जमले. आता प्रभू घरातून निघाल्यानंतर तो सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. पहिला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये होता, नंतर एका घराच्या क्षेत्रामध्ये होता, डोमेस्टिक क्षेत्रामध्ये होता. आता तो सामाजिक, सोशल, इज इन अ सोशल स्पिअर. नाही, सामाजिक सोसायटीमध्ये आहे तो. आता ही इज अमंग द सोसायटी, बाहेर आहे, लोकांमध्ये आहे. प्रभूच्या जीवनातल्या एका दिवसाचं, बहुतेक पहिल्या दिवसाचं, तो जेव्हा सामाजिक सेवा त्यांनी सुरुवात केलेली आहे, पब्लिक मिनिस्ट्री जेव्हा सुरू केलेली आहे, तेव्हा हे पहिला दिवस आहे प्रभूचा. आणि विचार करा, आता तो तिकडे असंख्य असे आजारी लोक आले
आणि प्रभूने तिकडे सर्वांना बरं केलं. असा एकही नाही आहे ज्याला प्रभूने सांगितलं सॉरी तुला ना मी बरं करू शकत, तुझं जीवन बरोबर नाहीये, हा तुझं माझ्याशी काही घेणं देणं नाहीये, गेट आउट, असं कधीच बोलला नाही. नाही असं कुठे आपल्याला मिळतं का कोणाला प्रभूने गेट आउट केलेलं? हा नाही ना. सामाजिक क्षेत्रामध्ये प्रभूचं वावर कसं आहे पहा. सगळ्यांवर दया दाखवली, सगळ्यांवर करुणा दाखवली, सगळ्यांवरती प्रेम केलं. नाही किती सुंदर गोष्ट आहे. जेव्हा वधस्तंभावरती मेला तर कोणासाठी मेला? ही डाईड नॉट ओनली फॉर आवर सिन्स बट फॉर द सिन्स ऑफ द होल वर्ल्ड. सगळ्यांसाठी, पूर्ण जगाच्या पापांसाठी मेला असं लिहिलेलं आहे. नाही नॉट ओनली फॉर आवर सिन्स. आपण फक्त इथे जमलेलं एवढ्यांवरतीच प्रभू प्रीती करतो का? नाही. पण इकडे पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांना बरं केलं. तुमचं आणि माझं आपल्या समाजाबरोबर काय नातं आहे? आजच्या दिवसभरामध्ये कोणाबद्दल तुम्ही विचार केलेला आहे की मी आज या व्यक्तीला जाऊन त्याला मी प्रभूची सुवार्ता सांगणार आहे? प्रभू वधस्तंभावरती मेला, पुरला गेला, मृत्यूतून उठला, हा आणि तो तारण देण्यासाठी योग्य आहे हे सांगणार का? कोणाला सांगणार? आपण बघा तिकडे असं लिहिलेलं आहे की त्यांनी सर्व दुःखनाईत होते त्यांना व भूते लागलेले त्यांना व आजारी त्यांना, सगळ्या रोगाने पिडलेले अशा पुष्कळांना ते घेऊन आले. तुमचे माझे नातेवाईक ज्यांचं तारण झालं नाही, तुमचे माझे शेजारी त्यांचं तारण झालेलं नाही, तुमच्या माझ्यासोबत प्रवास करणारे बसमध्ये, ट्रेनमध्ये, रिक्षेमध्ये त्यांचं तारण झालेलं नाहीये. कोणाची जबाबदारी आहे? हं? त्यांना आपण आणतो का प्रभूकडे? प्रभू हे बघ आणलंय मी आज, त्याला बरं कर. ती ओढ आहे का आपल्या जीवनामध्ये? आपल्या अंतःकरणामध्ये ती ओढ आहे का की मग माझ्या नातेवाईकाला ज्याचं तारण झालं नाही त्याला सुवार्ता सांगावी? फार महत्वाची गोष्ट आहे. नाही प्रभूने त्या सर्वांना तिकडे बरं केलेलं आहे. सर्वांना. एका सोशल ठिकाणी आता प्रभू आहे. मला प्रभूची गरज एका आध्यात्मिक ठिकाणी, एका धार्मिक ठिकाणी, माझ्या मंडळीमध्ये, ह्या सभेमध्ये, इकडे प्रभूची गरज आहे. मला प्रभूची गरज माझ्या घरामध्ये आहे, माझ्या बायकोसाठी, माझ्या लेकरांसाठी, माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या भाऊ बहिणींसाठी. मला प्रभूची गरज आहे माझ्या घरामध्ये. कारण शुअर आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये ताप आहे. हा तो ताप नाही, अरे ह्या पोराने मला ताप दिलाय, तो ताप नाही. पण अंतःकरणातला ताप, आपल्या संबंधातले ताप नाही आहे. आणि आपल्या आजूबाजूला पहा किती लोक ग्रस्त आहेत, पापाच्या आणि मृत्यूच्या बंधनामध्ये फसलेले आहेत. आपल्याला दुःख झालं पाहिजे. नाही आपल्याला दुःख झालं पाहिजे त्यांना पाहून. हा एक दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातला. आता आपण ह्या एका दिवसाने आपला दिवसची तुलना करूया. आपला दिवस कसा जाणार आहे आजचा? हा तीच बस, तीच ट्रेन, तोच बॉस, तीच कामं, तीच ट्रेन, तीच बस संध्याकाळी, तेच घर, तेच ताप. नाही का? रोज रोज आपण तेच गोल 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 फिरतोय. आपले दिवस आनंदाने का नाही आहेत? तर आपण प्रभूचे आज लेकरं सगळे एकत्र आलेले आहोत, चांगलं ऐकण्यासाठी आलेलो आहोत, प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. आणि प्रभूचं वचन हे आपलं अंतःकरण बदलतं, हे आपल्या जीवनामध्ये ज्योती आणतं. नाही आणि आजचा दिवस असा होऊ द्या की आपण सर्वजण संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या बेडवरती झोपायला जाऊ तेव्हा आज आनंदाने जाऊया. आज आनंदाने प्रभूला सांगूया, प्रभू आजचा दिवस फार सुंदर दिवस होता. आजचा दिवस तू सकाळी सकाळी मला तुझं वचन ऐकवलंस आणि आजचा हा दिवस हा तू फार सुंदर घडवलास आणि तुला आम्ही धन्यवाद देतो. या शब्दाने आजचा दिवस आपण संपूया. या उद्देशाने पुढे जाऊया. जे काही येऊ द्या आजच्या दिवसामध्ये, पण अंतःकरणामध्ये शांती
आणि आनंद हा आपल्या जीवनामध्ये प्रभू नांदवू इच्छितो. तसं आपण आजचा दिवस जगूया.